नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. जर तुमचा विचार असेल ईव्ही गाडी घ्यायची आहे आणि तुम्ही जर कन्फ्यूज असाल की ईव्ही गाडी आपण घ्यायला पाहिजे की नाही, आजचा व्हिडिओ मी त्यावरच बनवला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील की ईव्ही कोणी घ्यायला पाहिजे आणि कोणी नाही. सर्वप्रथम तर तुम्ही विचार करा की तुमचा रन किती आहे. म्हणजे साधारणपणे जर तुमचा रन 5-10 किलोमीटर किंवा 10-15 किलोमीटर जाणं आणि 10-15 किलोमीटर येणं, म्हणजे 20-30 किलोमीटर जर रन असेल तर ईव्हीकडे न जाण्याचाच फायदा आहे मित्रांनो. कारण की तेवढे पैसे आपण पेट्रोलमध्ये पण देऊ शकतो. कारण की जर प्राइजेस बघितले तर 1-2 लाख रुपयाने किंवा 2-3 लाख रुपयाने प्राइजेस पेट्रोल, डिझेल आणि ईव्हीचे जास्तच आहेत. तर ते एक पॉईंट आहे. आणि सगळ्यात त्याच्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ईव्ही कोणी घ्यायला पाहिजे. तर सगळ्यात आधी जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये जर प्रश्न येत असेल आपल्याला ईव्ही गाडी घ्यायची, तर सगळ्यात आधी तुम्हाला पार्किंगसाठी जागा पाहिजे मित्रांनो. हे कशासाठी? तर जेव्हा आपण दिवसभराची गाडी फिरवून वापस येतो, म्हणजे 200-250 किलोमीटरचा रन घेऊन किंवा 50-100 किलोमीटरचा रन करून आपण जेव्हा घरी वापस येतो, जर आपल्याला घरी पार्किंगची सोय असेल तर आपली घरच्या घरी गाडी चार्ज होईल. नाहीतर तो खूप मोठा तुमच्यासाठी हेडेक होईल. पैसे देऊन डोकेदुखी विकत घेतला असा प्रॉब्लेम होईल. ज्यांना गाडी पार्किंग करण्यासाठी जागा नाही आहे किंवा जे बिल्डिंगला राहतात किंवा खाली पार्किंगसाठी जागा नाही आहे, अशा लोकांनी ईव्हीच्या नादी न लागलेलंच बरं असतं. कारण की जसं की मी ग्रामीण भागामध्ये राहतो, भरपूर जागा असते पार्किंगला. ग्रामीण भागामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आपण घरच्या घरी चार्जिंग सेटअप करू शकतो. त्यामुळे अशा लोकांनी ईव्ही घ्यायला काही हरकत नाही. असं पण ग्रामीण भागामध्ये जे फ्यूल स्टेशन्स असतात, म्हणजे पेट्रोल झालं, डिझेल झालं किंवा सीएनजी झालं, त्यांचं अंतर जवळपास 15-20 किलोमीटरच्या वरच असतं. काही काही गावांमध्ये असतात पेट्रोल पंप्स, पण सहजासहजी पेट्रोल पंप्स 20 किलोमीटर, 30 किलोमीटर अशा अंतरावर असतात. तर अशा लोकांना ईव्ही घ्यायला काही हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ईव्ही कार ही ॲज अ प्रायमरी कार वापरू शकत नाही. हे माझं पर्स्पेक्टिव्ह आहे, म्हणजे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी सांगतोय. कसं, जर ईव्ही गाडी एकच जर तुमच्या घरी गाडी असेल आणि ती जर ईव्ही असेल, तर एखाद्या वेळेस काय होतं, गाडी असून देखील तुम्हाला काही ठिकाणी अशा गोष्टी होतात की गाडी असून देखील तुम्हाला गाडी काही कामी उपयोगी येत नाही, काही कामी पडत नाही. कसं असतं, 100-200 किलोमीटरचा ट्रिप करून आलात तुम्ही, दिवसभराची कामं वगैरे करून आला, संध्याकाळी तुम्ही घरी आलात. एखाद्या वेळेस अशा गोष्टी होतात, प्रत्येक जणासोबत काही ना काही अशा गोष्टी होतात की एखाद्या वेळेस अर्जंट जावं लागतं, काही दुःखद घटना होते, काही इमर्जन्सी असतं, काही ॲक्सिडेंट होतात, काही होतं. कुठलीही गोष्ट असो, एकच म्हणून नाही, कुठल्याही गोष्टीसाठी जर इमर्जन्सी जावं लागलं तर तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन येईल की आपली गाडी इथपर्यंत जाईल की नाही. गाडी चार्जिंगला लावा, त्याच्यानंतर आपला रन सुरू करा, ह्या प्रॉब्लेम होतात. त्याच्यासाठी तुम्हाला एक सेकंडरी कार म्हणून तुम्ही वापरू शकता. सिटीमध्ये जर तुमचा कितीही रन असेल तर तुम्ही ईव्ही गाडी घेऊ शकता. पण ॲज अ प्रायमरी कार, म्हणजे पहिली गाडी तुम्ही वापरू शकत नाही. काही लोक वापरतात, नो डाऊट, पण एक थोडीशी रिस्क असते वापरण्यामध्ये. आपल्याला सेकंडरी दुसरी एक गाडी, पेट्रोल असो, डिझेल असो किंवा सीएनजी असो, आपल्याला घरी ती गाडी लागेल. त्याच्यानंतर ईव्ही गाडी घ्यायला प्रॉब्लेम असा आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चार्जिंगचे पॉईंट्स असतात, हायवेला जर गेलं, मेट्रो सिटीमध्ये जर गेलं तर काही प्रॉब्लेम येत नाहीत तेवढे. पण जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहताय किंवा अशा ठिकाणी राहताय जिथे अजून चार्जिंग स्टेशन जे असतात, चार्जिंग पॉईंट जे असतात, ते अजून तेवढे डेव्हलप नाही झाले जेवढे व्हायला पाहिजे. ते हळूहळू 2-3 वर्षामध्ये आता बऱ्यापैकी डेव्हलप होतील. आता 2020 पासून टेक्निकली गाडी रोडवर फिरते ईव्ही गाडी. 2020 ते 2024 बघितलं तर बऱ्यापैकी चार्जिंग स्टेशन्स तयार झालेले आहेत. पण एक रेंज एन्झायटी म्हणतो आपण. आता जर आपण गाडी डिझेल किंवा पेट्रोल जर चालवली किंवा सीएनजी चालवली, तर आपल्या मनामध्ये एक एन्झायटी राहत नाही की आता शेवटची एक गाडी राहिली आहे, तर आता आपली गाडी किती किलोमीटर जाईल, एक भीती राहत नाही मनामध्ये. तर ईव्ही गाडी घेण्याचा एक मोठा प्रॉब्लेम असू शकतो की रेंज एन्झायटी. जर शेवटचे 10-15% राहिली तर तुम्हाला एक स्ट्रेस, ड्रायव्हिंग करताना किंवा ट्रॅव्हलिंग करताना किंवा आपलं कुठे बाहेर फिरायला जाताना डोक्यामध्ये एक टेन्शन राहतं की आता आपली गाडी किती किलोमीटर जाईल. तर तो एक मेजर इश्यू आहे. जर रेंज एन्झायटी काढायचं असेल तर तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करावं लागेल. जर डिझेल पेट्रोल गाडी असेल तर नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला प्रत्येक 10-15 किलोमीटर, 20 किलोमीटरवर डिझेल किंवा पेट्रोल इझिली अवेलेबल होतं. पण ईव्हीच्या बाबतीमध्ये तसं नाही. तुम्हाला जर 200-300 किलोमीटर, आता कुठलीही कंपनी 200-300 किलोमीटरची रेंज देते. जर तुमची ट्रिप 200-300-500 किलोमीटर जर एक रन असेल, साधारणपणे दिवसाचा रन जर असेल, कुठे जर लाँग ट्रिपला गेलात तुम्ही, तर चांगल्या हायवेजला किंवा मग जे डेव्हलपिंग एरिया आहेत, म्हणजे जसे की मेट्रो सिटीज आहेत, तिथे ते 200-300 किलोमीटरवर तुम्हाला इझिली चार्जिंग पॉईंट भेटतील. पण जर ग्रामीण भागामध्ये तुम्ही फिरताय किंवा मग छोटे-छोटे ट्रिप्स जर तुम्ही मारताय, तर थोडंसं प्लॅनिंग तुम्हाला करावं लागतं. थोडंसं वर्कलोड तुमचा वाढेल की आपल्याला इथे थांबायचं आहे, जेवताना आपली गाडी इथे चार्जिंगला लावायची आहे, एवढी चार्जिंग झाल्यावर आपल्याला इथून निघायचं आहे. तर तो एक प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागेल. प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर पेट्रोलमध्ये आणि ईव्हीमध्ये बऱ्यापैकी फरक येतो. 2-3 लाख रुपयाचा फरक गाड्यांमध्ये येतो. पण डिझेलचं जर बघायला तर साधारणपणे 1-1.5 लाख रुपयाचा तर फरक असतोच. तर तो एक प्राईस पॉईंट आहे. जर तुमचा रन एकदम कमी असेल, साधारणपणे 30-40 किलोमीटर दिवसाचा असेल,
1000-1200 किलोमीटर महिन्याचा जर असेल तर तुम्ही EV तो पैसे जे रिकवर तुम्ही देताय, एक्स्ट्राचे जे पैसे देताय, तर ते रिकवर करायला तुम्हाला वेळ लागेल. त्यापेक्षा तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल किंवा CNG, कंबाईन पेट्रोल CNG अशा फ्युएलकडे गेलेलं बरं राहील. ज्याचा रन सिटीमध्ये आहे, साधारणपणे 100-200 किलोमीटर जाणं, 100-200 किलोमीटर येणं, आणि आपल्याला पार्किंगसाठी जागा आहे. पहिली गोष्ट पार्किंगसाठी जागा आहे. संध्याकाळी घरी येऊन चार्जिंगला लावायची गाडी, नो प्रॉब्लेम. तुम्ही डोळे झाकून EV गाडी घेऊ शकता. पण जर तुमचा रन खूप जास्त असेल, 400-500 किलोमीटर एका दिवशी तुम्हाला जायचं, तर थोडंसं प्लॅनिंगने जावं लागतं. तिथेही काही प्रॉब्लेम नाही, कारण की आता बऱ्यापैकी डेव्हलपिंग होत आहेत गोष्टी. काही गाड्या 200, 250, 300 किलोमीटर, 400 किलोमीटरपर्यंत सुद्धा रेंज देत आहेत. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे, डिझेल किंवा CNG गाडी जर घ्यायला गेलं तर तुम्हाला 29 पासून तर 50% तुम्हाला GST द्यावा लागतो. पण गव्हर्नमेंट EVला सध्या सपोर्ट करते. पुढे करेल की नाही हे गॅरंटी नाही, पण सध्या तरी गव्हर्नमेंट तुम्हाला सपोर्ट करते की जर तुम्ही कुठली EV गाडी घेतली तर त्यावर फक्त 5% GST आहे. आणि काही राज्यांमध्ये तर नो टॅक्स, नो रोड टॅक्स, नो रजिस्ट्रेशन टॅक्स आहे. तर गव्हर्नमेंट सध्या तरी सपोर्ट करते, अजून 1-2 वर्ष तरी सपोर्ट करणार. तर सध्या तुम्ही गाडी EV घेऊ शकता. पण जे तुमचं डेलीचं रुटीन कसं आहे, तुमचा वापर कसा आहे, तुम्हाला पार्किंगसाठी जागा आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही EV घेऊ शकता. आणि असंही आता 8-8 वर्षाच्या वॉरंट्या कंपनी गाडीच्या बॅटरीवर देते. आणि जर बघायला गेलं तर मेंटेनन्सचा जो खर्च आहे तो EVमध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या तुलनेमध्ये नाच्या बरोबर येतो. कारण की डिझेल आणि पेट्रोल गाड्यांमध्ये सगळ्यात मेजर खर्च आपल्याला सर्व्हिसिंगचा येतो. म्हणजे ऑइल चेंज करणे किंवा मग जे फ्लुइड्स असतात त्याच्यावर आपल्याला जास्त खर्च येतो. आणि EVमध्ये इंजन नावाची तर गोष्टच नाही आहे. त्याच्यामुळे जे काय असते ते मोटरवर खर्च, आणि मोटरची वॉरंटी आपल्याला कंपनी देते. त्यामुळे तिथे आपल्याला मेंटेनन्सचा खर्च ॲज कम्पेअर टू डिझेल आणि पेट्रोल नाच्या बरोबर येतो. रनिंग कॉस्ट तुम्हाला साधारणपणे, आता माझ्याकडे ही डिझेल गाडी आहे, तर रनिंग कॉस्ट तिचा साधारणपणे 5-5.5 किंवा 6 रुपये आपल्याला डिझेलचा रनिंग कॉस्ट पडतो. तर आपल्याला EVचा जर रनिंग कॉस्ट काढला आपण, साधारणपणे 1 ते 1.5 रुपये आपल्याला रनिंग कॉस्ट पडतो. जर तुमचा रन सिटीमध्ये असेल तर तुम्ही बिनधास्तपणे होऊन EV गाडी घेऊ शकता. आणि परफॉर्मन्स रिलेटेड जर बघायला गेलं तर EV गाडीमध्ये या दोन्ही गाड्यांपेक्षा, म्हणजे पेट्रोल असो डिझेल असो, या दोन्ही गाड्यापेक्षा टॉर्क आणि पिकअप जो असतो तो EV गाडींमध्ये खूप जास्त असतो. EV गाडी मी पर्सनली चालून बघितलेली आहे. जो पंजा दाबल्यानंतर जो गाडीमध्ये पंच येतो तो कुठल्याच गाडीमध्ये येत नाही, ना की पेट्रोल ना की डिझेल. तर परफॉर्मन्स रिलेटेड तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतरचा जर प्रश्न राहिला की सगळ्यांच्या मनामध्ये येतो गाडीची रिसेल व्हॅल्यू कशी येईल. तर मित्रांनो, सध्या आता हल्लीच इलेक्ट्रिक गाडी चालू झाल्यात, म्हणजे 2020 पासून टेक्निकली गाड्या रोडवर आल्यात. अजून त्या गाड्या जुन्याही झाल्या नाहीत. ज्यावेळेस सेकंड वेव्ह येईल, म्हणजे कसं असतं, आता सध्या ही पहिली लाट आहे असं समजून चला. दुसरी लाट जेव्हा येईल, म्हणजे गाडीमध्ये मॉडिफिकेशन्स येतील, गाडीचे फेसलिफ्ट्स येतील, गाड्यांमध्ये बऱ्यापैकी बदल येतील, गाडीच्या मोटरमध्ये बऱ्यापैकी फरक पडतील. आता सध्या तरी गाडीमध्ये सिंगल मोटर असल्यामुळे तर काही बदल असे होतील की गाडीमध्ये एक पार्शियल मोटर पण देण्यात येईल, जेणेकरून आपण गाडी जिथे आपली चार्जिंग संपेल किंवा चार्जिंग कमी होईल तिथे आपल्याला वेगळं काहीतरी ऑप्शन कंपनी देऊ शकते, मे बी देऊ शकते. तर अशा ठिकाणी गाडीचे रिसेल व्हॅल्यू जी असते ती वाढू शकते, 100% वाढेल. कारण की कसं असतं, कुठलंही फेसलिफ्ट आलं की लोक जे असतात गाड्या चालून बोर होतात, तर रिसेल व्हॅल्यू गाडीचा चांगला येतो. आणि असे 8 वर्ष कंपन्या वॉरंट्या देतात. कंपनी जी असते, कुठली EV गाडी बनवणारी कंपनी वॉरंटी देते तिच्या बॅटरी लाईफवर. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की गाडी कन्सिडर कोणी केली पाहिजे. जसं की आता गव्हर्नमेंट ॲक्टिव्ह झालेलं आहे, आपल्याला EVमध्ये आपल्याला सबसिडीज वगैरे देते. काही राज्यांमध्ये तर आपल्याला टॅक्स पण 0 द्यायला लागतो. तर आपण EVकडे जाऊ शकतो. पण त्याचे क्रायटेरिया जे आहेत ते मी आधी सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलेले आहेत. काही पॉईंट्स आहेत जे की तुम्हाला कन्सिडर करावं लागतील. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा रन बघावं लागेल की रन किती आहे, जेणेकरून ते 1-2 वर्षामध्ये पैसे वसूल झाले पाहिजे तुमचा. जर तुमचा रन सिटीमध्ये असेल तर बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी EV. तुमचा रन जर 200-300 किलोमीटरवर जर जाण्याचा असेल आणि तुमच्याकडे जर प्लॅनिंग व्यवस्थित जर असेल तर तुम्ही नो डाऊट EV घेऊ शकता. मेंटेनन्स रिलेटेड तुम्हाला EV परवडतं, रनिंग कॉस्टनुसार तुम्हाला EV परवडतं, नो डाऊट. पण त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे की EV अशा लोकांनीच घ्यायला पाहिजे की ज्यांच्याकडे आपल्याला स्वतःचं पार्किंग आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते मशीन लावता येईल चार्जिंगसाठी, चार्जिंग पॉईंट तुम्हाला लावता येईल. त्याच्यामुळे अजून तुमचा रनिंग कॉस्ट कमी पडतो. नाही जर तुम्ही नेहमी जर तुम्हाला बाहेर चार्ज करावी लागली गाडी, हायवेज वगैरे एखाद्या वेळेस ठीक आहे सोडून द्या, पण नेहमी जर तुम्हाला गाडी बाहेर चार्ज करावं लागत असेल तर तुमचा रनिंग कॉस्ट वाढू शकतो. पेट्रोल एवढा, डिझेल एवढा तुम्हाला रनिंग कॉस्ट येऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे, तुमचं घर म्हणजे होम चार्जिंग पाहिजे. तुमच्या घरी संध्याकाळी वापस आल्यानंतर तुम्हाला चार्जिंग घरी करता आली पाहिजे. त्याच्यामुळेच तोच एक कारण आहे की तुमचा रनिंग कॉस्ट तुम्हाला कमी पडू शकतो. तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुमच्या क्रायटेरियामध्ये गाडी घेताना तुम्हाला स्वतःचा विचार करावा लागेल. ह्या सगळ्या जर गोष्टी तुमच्या
व्यवस्थित असेल. रेंज एन्झायटीचा जो मी प्रश्न विचारला होता, तर व्यवस्थित प्लॅनिंग पाहिजे. तुमचा रन किती असू दे, 1000 किलोमीटर वन डेमध्ये तुम्हाला जर कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये जायचं असेल, तर फक्त व्यवस्थित प्लॅनिंग पाहिजे, की आपल्याला कुठे थांबायचं आहे, कुठे गाडी चार्जिंगला करायची आहे. ह्या जर सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या, तर EV बेस्ट ऑप्शन आहे. व्हिडिओ जर आवडला असेल, तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा. धन्यवाद.